नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आमची तयारी चाललेली आहे. तर आता आम्ही निघतोय मुंबईला, आहे ना. तर हे बघा, या पोरांचं काय चाललंय ते. ए टायगरला आवाज द्या, जा आंघोळ करायला बोलावताय, जा. मित्रांनो, यांना आज पण आंघोळ्या घालतायत टायगरचे पप्पा तिकडे, हे बघा. आणि टायगरला पण घेतलं आंघोळ करायला, पण काय झालंय, टायगर येऊन इथं लपून बसलाय. रोज सुजल बसतो लपून, तर आज हा येऊन लपून बसलाय. ओ आवाज द्या. तो बघ जाईना झालाय. पहिले इथे येऊन बसला, आता खाली जाऊन बसलाय. जा जा, आपल्याला मुंबईला जायचंय ना, जायचंय ना, मग जा लवकर, आंघोळी कर, जा गालीमध्ये बसायची. चला चला, उठा 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 उठा, उठ उठ, जा 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 कर, जा जा, काय नाही होत, जा. हा काय नाही हो, जास्त नका भिजू. हा जा जा जा. अबे इथे येऊन लप बेडवर शकतोय, आतल्या खोलीत जाऊन लप, मोरीत जा, मोरीत. तो म्हणतो लय भयानक आंघोळ घालता, तो टायगर पण येईना झालाय बिचारा. जा बनव, जा. तो बघ येतच नाही. चल चल चल, मुंबईला जायचं, चल. मुंबईला जायचंय गाडीत बसून. नको घालू, त्याला नाही पाहिजे, त्याला सर्दी थंडी वाटत. नाही नाही, काय नाही सर्दी थंडी बिंडी. ए जा, शॅम्पूने कर, निघ निघ, जा. हो, याला घेऊन जावा. चल आंघोळी. खाली घ्या, याला पण खाली घ्या. चालू करतो तन्मय. तर मित्रांनो, हे बघा, यांच्या तयाऱ्या झाल्यात. सगळे आमची आवराआवर झाले, पूर्ण पॅकअप झालाय. सगळं किचन बिचन सगळं साफ केलं. मी काही जास्त काम केलं नाही आज. या तिघी मायलेकींनी जास्त काम केले, त्यामुळे यांना ए ग्रेड आहे. ए ग्रेड आहे सगळ्यांना. या यांचं पॉकेट राहिलं असतं बघ इथंच. आणि टायगरची लगबग बघा चालू झाले. हे बघा, हे बघा, गाडी तिकडून आहे ना काढले. हे बघा, सारखा येतो इकडून तिकडं, तिकडून इकडं, आज बाहेर आज बाहेर. चल लवकर, चल मम्मा चल. हां, आई पण तयार झाल्यात मस्त. आता मुंबईला निघालो. नमस्कार मंडळी. तुम्हाला कसं वाटलं गावाला आई? आई आम्हाला लय छान वाटलं गावाला, अजूनच राहावं असं वाटलं. मग माझे सगळे मित्र म्हणतात का माहितीये का, आईंना गावालाच ठेवा. आणि मला कोण बघत नाही, अशी मला चालता येत नाही, उठता येत नाही. ते म्हणतात इथे गावातल्या म्हाताऱ्या असतील ना, त्यांच्यामध्ये आईला ठेवून जावा. आईची पोटली बघा, ही पोटली मी पहिले पळवणार आहे आई इकडे तिकडे गेल्या की. आणि आता हे बघा, बॅगा आमच्या झाल्यात सगळ्या. ह्या टायगरचीच नाटकं लय चालली. इथं बघा, आम्ही किती पसारा घेतलाय. हा सगळा पसारा नाही म्हणताय ना, सामान आहे हा सगळा. झाडं घेतली, अजून ही पण बॅग आहे. ही यांच्या रिक्षात जाणार आहे. झोपतो आता रिक्षा. त्याच्यात ते पोपटाची पिंजरं. आणि तिकडे गाडी लावायचं काम चालू आहे. ए थांब थांब. हे बघा, एक गाडी इथं राहणार आहे ना, म्हणून ही गाडी इथं ठेवतोय सुमित. आणि ती दोघं त्या ह्याच्यावर जाणार, बुलेटवरती. तर मित्रांनो, सुजल आणि तन्मय आहे ना एस टीने गेलेत, कारण गाड्यांमध्ये जागाच नाही आहे. आमचं एवढं सामान भरलं आहे ना गाडीमध्ये, तर आम्हाला जागाच नाही आहे. आता बसू कसं, आम्हाला प्रश्न पडला आहे. वर कॅरेजवर पण बांधल्यात, कांद्याच्या गोण्या बिण्या सगळ्या होत्या ना, त्या बांधून ठेवल्यात असं. तर मित्रांनो, आता बघू. हे बघा, तुम्ही गाडी आणली वरती. हे थांब थांब, ते टायगर बाजलो. तुम्ही समीर, ए याला बाजूला घे. काय हसतोय रे? कसं उचलू? खुर्ची घ्या, खुर्ची घ्या. ए चल घा तिकडं. टायगरचं वाडगा आता ठेवून देते. ओ, हा ड्रम रिकामा करून ठेवायचा आतमध्ये. ए समीर, हा ड्रम लोटून दे तिकडं. आता आमच्या घराला फायनली टाळा लागलाय. चालली पडायची इच्छा नाही आता. तुझी मत जाऊ साक्षी, जाने का मन भी नहीं है.
बिचाऱ्या आलेल्या चांगल्या 8-10 दिवस राहू असा विचार होता, पण या गरमीमुळे आणि सुमितच्या परीक्षेमुळे आम्हाला पळायला पण लागतंय. एकच दिवस असं, पण 8 दिवस असे पण निघून गेले पटकन. कसे निघून गेले? 8 दिवस कुठे गेले? अजून दिवस नाही, उद्या 8 दिवस झाले असते. उद्या नाही, परवा 6 दिवस झाले फक्त. हा. आता निघालो. चला आता काय बॅगा घेऊन जायचंय. आईला घेऊन गेले तिकडं पुढं. त्या आईचाच लय मोठा प्रॉब्लेम आहे, चालायला येत नाही. त्यामुळे हा आहे गाडी त्या दिवशी प्रांजलीवाल्याने दिलेली ना. चलो लीला ताई कुठे? हा ना, चल सकू मावशी नाहीत. सकुबाई मामीला हेच उद्योग बरं का, मामीला आहे ना बघा आता बघा काय बोलते. मामीला हे उद्योग आहे. बघा सारखं असत. आता मी हिला असं बोलायचं काही वावरात शेतात कामाला जाते तर शेती हिला हाच उद्योग, हिला हाच उद्योग. तुला कसं तू काम केल्याशिवाय पैसे मिळतील का? मग मला पण केल्याशिवाय पैसे मिळतील का? सकू मग माझी लाडाची नणन कुठे गेली? हाय कैऱ्या दिल्या का? कैऱ्या भेटल्या ना? खा आंबट शिंबट. हा चला चाललो. नका काय देऊ आम्हाला. नाही येत जेवायला वाल्या. नको मा नंदेला लय टेन्शन असते मी जेवायला येईल म्हणून. लागतोय ग बाळांनो, ती जीप करून देते माझं बोलावी म्हणून. मित्रांनो ही नणन एवढी भांडकुदळ आहे ना, पण माझा भाऊ बिचारा लय चांगला आहे. माझा भाऊ एवढा चांगला आहे ना. माझ्या भावाला आता सांगितलं ना दुसरं लग्न कर, लगेच नवीन बायको तयारच आहे. लगेच आता सीझन चालू आहे. आता सीझन चालू आहे लग्नांचा. बघा मी आता एक बायको लगेच नवीन आणून देईल. कातकरीन ती पण कातोडी मच्छीवाली. मा भाऊ रोज बुवा आहे पण मच्छी खाईल. करून दे. हा देल. कुठे गेले दादा? लॉक खोल ना तिला. अरे हा लॉक खोलायचंय. चलो गाय बाय. हा खोलली जावा. हॅलो बाय. हे टायगर दे बघ बाय करतोय बघ तो दादा. का बाय करतो बघ विशाल. आज विशाल आलाय व्हिडिओ मध्ये न लाजता. चला बाय आता बाय. बिंदास झाला. आता बिंदास झाला. आता त्याला सगळं माहिती झालं ऑफिसर. चला मित्रांनो निघालो. दादा बाय. मग लोड आहे ना. तर आता आम्ही फायनली निघालोय. गाडीत बसलोय आणि एवढा गरम झाला ना आम्हाला बापरे. आणि आमची ते धक्कावाली सगळे माग आहेत बघा. रिक्षा आमची माग आहे. आता बरं वाटलं, थोडं हवं लागलं मित्रांनो. तर आता आमचा प्रवास कसा होईल बघूया. हा माझा भाऊ, हे माझा भाव आले बघा. आहे ना माझी नणंद मागाशी बायशी भांडत होती. त्याला सांगून ठेवायला भांडती माझ्याशी. मी तुमच्यासाठी ठाकराची बायको बघणार आहे एक आता तुमच्यासाठी. ती नणंद नको आपल्याला. टायगर आता बरं वाटतंय ना. आता टायगरला बरं वाटतं. मी हे बघा खिडक्या उघड्या ठेवल्यात ना. पण खिडक्या उघड्या बरेच जण बोलतात ना की तुम्ही खिडकी उघडी ठेवा, आम्हाला उलटी होणार नाही. पण बाहेरची जी हवा आहे ना ती एवढी मारते ना तोंडावरती, त्या नाकात जाते वर्षाने. म्हणून तो पटकन आतमध्ये येतो थोड्या वेळाने. पण नाकातून पाणी येतं, सर्दी होते त्याला, धूळ जाते शिवाय. त्यामुळे मी जास्त त्याला बाहेर ठेवत नाही. थोडा वेळ एसी लावते, थोडा वेळ बाहेर ठेवते. आता काय तो जेवलेला नाही त्यामुळे उलटी करणार नाही. आणि दुपारचं तो जेवतच नाही आता या गरमीमध्ये. तिथं जाऊन बाहेर बघतो. पण गाड्या जर अशा आजूबाजूने आल्या ना की लगेच मानात बंद घेतो. तेवढी स्वतःची सेफ्टी बरोबर करतो. तेवढी मला गरज आहे. फक्त कसं गाडीचा ब्रेक दाबला ना असं की तो काय होतं असं पुढं होतो ना. त्यामुळे काय होतं मग त्याला आचका बसल्यासारखं होतं. मग तो हे होतो बसत नाही त्यामुळे.
प्रांजलीजवळ आम्ही ना प्रांजली हॉटेलजवळ गाडी थांबवली नाही. खूप गरम आहे, बाहेर उतरूशीच वाटेना झालं आहे. आणि आम्ही सकाळी नाश्ता केलेला, तर भूक पण नाही आहे. आता घरी गेलंच बघू काहीतरी. तर इथे थोडंसं थांबलं आहे आता उसाचा रस प्यायला, गाडीमध्येच आहे हे बघा. आणि आम्ही ना मागं ना टोकावड्याजवळ सुद्धा थांबलेलो होतो. हे बघा सुकी मच्छी घेतली. मागाशी लय ऊन होता, मी बाहेर ना कॅमेरा घेऊन गेली नाही, जस्ट बघायला गेलेली. त्या दादानी मला त्याविषयी सांगितलं की तुम्ही येताना सुकी मच्छी या त्या शॉपमध्ये तिथं भेटेल. त्याविषयी बाजारातून घेतलेली. तर आता ते बाजारात कोण बसले नव्हते म्हणून आम्ही शॉपमधून घेतली त्यांच्या चावून असं. तर मच्छी घेतली. आणि ह्या बघा याला काय उतरवलंच नाही अजून खाली. याला थोड्या वेळाने कुठेतरी उतरवू सावली बघून, कारण इथं गाडी आहे, हायवे रोड आहे. याला पाणी देते तर पाणी पण प्यायला मागणं झालं आहे. काय पाणी पितो का? पितो पाणी? प्यायचं पाणी तुला ह्याच्यामध्ये? पाणी प्यायचं नाही पित बघा. त्याला पाण्याचं भांडं नाही आणलं, तर आम्ही ह्याच्यामध्येच त्याला पाणी देतोय. पिशवी तसं ओंजळ करतो पिशवीची आणि देतो. हे बघ पाणी ह्याच्यात पिणार नाही पित. मगाशी टाकलेलं सगळं फेकून दिलं त्याने. वर्ग बसलाय आता जरा. गरमी एवढी आहे मित्रांनो. आणि वाजले 3:30 आता आलो आम्ही कळव्यापर्यंत. मुंब्रा ना हो, हा मुंब्राचा टोल नाका होता बघा पहिले, बंद झालेला आहे, तिथं आलो आहे आता. आणि समीर सुमित हे बाईकवरती मागाशीच पोचलेत. सुजलही एस टीने घरी पोचला लवकर, सुजल तन्मय. तर राहिलेत फक्त हे पाठीमागं ते धक्कावाले रिक्षावाले साक्षी राणी ते मागं आहेत. आणि आम्ही कुठेच थांबलो नाही, जेवलोच नाही, कारण गरमीतून जेवणच जाईना झालं आहे. गावी पण जेवणच नव्हतं जात, गरम एवढं आहे ना, भयंकर उन्हाचा हे आहे. तर निघालो आहे पण असं ना 12-12:15 दरम्यान. आम्ही उशिरात निघणार होतो, पण राणी त्यांची रिक्षाला ना हेडलाईट नाही आहे, त्यांच्या हेडलाईटीचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे ते बोलले नाही लवकर निघायचं आहे, संध्याकाळचं मग रात्र नको. आता आम्ही जातो मित्रांनो घरी. मी काय मागाशी म्हणत होते, हां आम्ही कुठेच थांबलो नाही त्यासाठी, जेवण वगैरे काय नाही. आता इथं हायवे रोडला आहे ना, भिवंडी कल्याण हायवे रोडला जसं नेहमीप्रमाणे थांबतो त्या कॉर्नरला, तिथे थांबलो. टायगरच्या पप्पाने आम्हाला ना हे बघा हे मँगोलाच्या बॉटल दिल्या. आणि आम्ही उतरलोच नाही गाडीतून, कारण बाहेर उतरायला ना एवढी गरमी आहे ना, बाहेर उतरलं की खूपच हे होते. नको म्हटलं उतरायचंच नाही, डायरेक्ट घरीच जायचं. आता मला 2-3 दिवसात झोपच नाही, कारण सकाळची 7ला लाईट जायची, रात्री 2-3ला झोपायची, 3ला 4ला, परत 4ला झोपली, सकाळी 7ला जागी. त्याच्या आधी 2-3 दिवस तसंच, तर झोपच झालेलं नाही पूर्ण. तर घरी गेली की आराम करणार नुसतं 2-3 दिवस. तर मित्रांनो आम्ही बघा आत्ताशी घरी आलो आहे. आणि बाहेर येताना काय शूट नाही केलं. तर हे बघा टायगरचे मित्र होते बाहेर, पण कसं आहे सगळं सामान आणण्याच्या गडबडीमध्ये ना आमचं ते राहून गेलं शूट करायचं. हे बघा बरंच सामान होते, कांद्याच्या गोण्या, हे हॉलिजन हा मोठा, हां आणि इकडे थोडं सामान आहे. टायगरला तर बरं वाटलं AC मध्ये, मस्त बसलाय. सुमित काहीतरी आणले, दाल खिचडी आणले, काहीतरी आणले खायला, ते खाऊन घेतो. आला आणि तसंच खाली खायला आणायला गेला परत, कारण तेवढा वेळ थोडी उपाशी राहणार. 5 वाजले बघा. तर चला मित्रांनो जेवण करून घेते. आणि तुम्हाला आमच्या गावचे सगळे व्हिडिओ कसे वाटले आणि आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ देखील कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत